आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओत जाणून घेऊया अधिक मास महात्म्य ग्रंथाचा अध्याय 5 व 6 कथा स्वरूपात. भगवान विष्णूंनी लक्ष्मीदेवी सांगितले, हे प्रिय, ही कथा द्वापार युगात घडलेली आहे. एकदा श्रीकृष्णासहित सर्व बालसवंगडी चेंडूंचा खेळ खेळत होते. ते एकाने आपल्या दुसऱ्या मित्रास तो चेंडू मारला, पण त्याने तो चुकवला. त्यामुळे तो पुढे जाऊन उधळला व एका विहिरीत पडला. सर्व सवंगडी नाराज झाले व चेंडूचा शोध घेत विहिरीजवळ आले. तेथे पाहिले तर आत चेंडू तर आहे, पण एक भला मोठा सरडा आहे. सुवर्णकांती असलेला तेजोमय सरडा पाहून सर्वांना नवल वाटले. त्यांनी दोर टाकून त्या सरड्यास बाहेर काढले. तेव्हा त्याने सर्वांना सांगितले, हे बालकांनो, तुमच्यात श्रीकृष्ण कोण आहे? मला त्याचे दर्शन घ्यायचे आहे. सरडा असूनही मनुष्यवाणीने बोलत आहे हे ऐकून बालकांना नवल वाटले. त्यातील काही मुलांनी प्रश्न विचारला, मनुष्यवाणीने बोलणारे सरड्याच्या रूपात तुम्ही कोण आहात? तुमचे नाव काय आहे? तुम्हाला हा जन्म का प्राप्त झाला? याविषयी आम्हाला सांगावे. त्याने सांगितले, बालकांनो, मी मागील जन्मी नृगेंद्र नावाचा राजा होतो, धार्मिक होतो. दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्यात मी गोदान करीत असे. असेच एका अधिक महिन्यात मी एका ब्राह्मणास गाय दान दिली. संकल्प सोडला व तो गाय घेऊन गेला. पण रात्री त्याच्या नकळत ती गाय परत माझ्याकडे आली व अनेक गायींमध्ये कळपात सामील झाली. दुसऱ्या दिवशी योगायोगाने मी तीच गाय दुसऱ्या ब्राह्मणास संकल्प सोडून दान दिली. तो ब्राह्मण ती गाय घेऊन जात असताना ज्यास काल ती गाय दान दिली होती त्याने रस्त्यात तिला ओळखले व त्या ब्राह्मणास म्हणाला, ही गाय मला काल राजाने दान दिली होती. मी माझी गाय ओळखतो, त्यामुळे ही गाय मला द्यावी. दोघांचेही वाद झाले. शेवटी माझ्याकडे आले. मी त्यांना सांगितले, तुम्हाला दुसरी गाय देतो, पण दोघेही ऐकत नव्हते. ही चूक माझ्याकडून नकळत घडली होती. हजारो गायींमध्ये ती गाय मी ओळखले नाही, पण ज्यास दिली होती त्याने मात्र त्वरित ओळखले. त्याने मला शाप दिला, हे राजन, तू सरडा होऊन एका अरण्यातील विहिरीत राहशील. आणि तेव्हापासून मी विहिरीत आहे. तुम्ही बाहेर काढले, हे उत्तम कार्य केले. पण तुमचा मित्र श्रीकृष्ण कुठे आहे? मला त्याचे दर्शन घ्यायचे आहे. तोपर्यंत श्रीकृष्ण तेथे आलेत. नृगेंद्रने दर्शन घेतले व भगवान श्रीकृष्णांनी त्याचा उद्धार केला. याच अध्यायात पुढे गंगा मातेचे श्रेष्ठत्व वर्णन केलेले आहे. गंगा नदीत स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो. असाच पर्वकाळ होता. नारद मुनी पृथ्वीवरती आलेत व दूर उभे राहून पाहू लागले. हजारो भक्त गंगेत स्नान करीत आहेत. तेव्हा गंगा माता स्वतः प्रकट झाली व तिने नारद मुनींना सांगितले, तुम्ही दूर का उभे आहात? तुम्ही देखील स्नान करावे, कारण सर्वांच्या पापांचे क्षालन मी करते, त्यामुळे मला मलिनत्व आले आहे. पण तुमच्यासारखे श्रेष्ठ साधू संत जेव्हा स्नान करतात तेव्हा माझ्यातील ही मलिनता दूर होते व मी पुन्हा पवित्र होते. एकूण नारद मुनींनी देखील गंगा मातेच्या जलात प्रवेश केला. गंगा मातेने जलाने चरणांवरती जल प्रक्षालन केले व नंतर श्री नारद मुनी स्वस्थानी निघून गेलेत. येथे अधिक मास महात्म्य ग्रंथाचा 5वा अध्याय समाप्त झाला. भगवान विष्णूंनी एकदा लक्ष्मीला सांगितले, सर्वांना करता येईल असे एक सोपे व्रत मी तुला सांगतो. तेव्हा भगवान विष्णूंनी सांगितले, हे देवी, दीपपूजा व दीपदान व्रत श्रेष्ठ आहे. यामुळे महापापे देखील नष्ट होतात. अधिक महिन्यात देवासमोर एक चौरंग ठेवावा, त्यावर कलश ठेवावा, त्यावर तामण ठेवावे व त्यात तुपाचा दिवा लावावा. त्याचे रोज पूजन करावे व शेवटी तो ब्राह्मणास दान द्यावा. यामुळे धन, धान्य, ऐश्वर, सौभाग्य, यश प्राप्त होते. मुले, मुली, स्त्री, पुरुष, वृद्ध, सौभाग्यवती, विधवा कुणीही व्रत केल्यास समान लाभ प्राप्त होतो. याबाबत एक कथा आहे. एका नगरात सुशर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता. त्याने अखंड दीप प्रज्वलित ठेवला होता. पहाटे तो ब्राह्मण स्नानास गेला तेव्हा दिव्याची ज्योत मंद झाली होती. पण तेथेच काहीतरी आवाज आला व त्याच्या घरातील मांजर सावध झाली. तिला अंधुक प्रकाशात उंदीर दिसला. तिने त्यास पकडण्याचा प्रयत्न केला, पण उंदीर पळून गेला. तेव्हा त्याला पकडण्याच्या गडबडीत दिव्याची वात पुढे सरकली. त्यामुळे दिवा चांगल्या रीतीने प्रकाशमान झाला, प्रज्वलित झाला. ते एक सत्कृत्य मांजराकडून घडले आणि लगेच विमान आले व त्यातील देवदूतांनी सांगितले, हे मांजरा, तुला घेण्यासाठी विमान आले आहे. मांजरास आश्चर्य वाटले. मी कोणते सत्कार्य केले आहे? मी तर उंदराची शिकार करीत होते. पण देवदूतांनी सांगितले, त्याच वेळी मंद होत असलेल्या दिव्याची वात तुझ्याकडून पुढे सरकली व दीप प्रकाशमान झाला. हे नकळत घडले तरी देखील ते सत्कृत्य होते.
त्याच्या पुण्याईने तुला हे विमान घ्यायला आले आहे. तितक्यात सुशर्मा स्नान करून परत आला. त्याने सर्व प्रसंग पाहिला, जाणून घेतला व भगवंतास प्रार्थना केली, हे भगवंता, अधिक महिन्यात मांजराकडून देवाची वाट पुढे सरकली तरी तिला घेण्यास विमान आले, पण मी तर रोज दीपपूजन करीत आहे. माझा उद्धार केव्हा होणार? आणि काय आश्चर्य, त्यास घेण्यास देखील विमान आले. अशा प्रकारे केवळ दीपपूजन व दीपदानाच्या व्रतामुळे सुशर्माचा उद्धार झाला. इथे अध्याय 6 पूर्ण झाला. आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.